रक्ताचे नाते रक्तानेच संपले. कर्जतमध्ये मामाच्या खुनाचा भाचा निघाला सूत्रधार, धमकी देणे ठरले महागात. कर्जत तालुक्यात झालेल्या एका अत्यंत धक्कादायक खुनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने मोठा तपास करत पर्दाफाश केला आहे. शिंदा येथे झालेल्या मामाच्या हत्येमागे रक्ताचे नातेच असल्याचे समोर आले आहे. पैशांच्या मागणीतून भाच्यानेच आपल्या मामाचा क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी शिंदा, तालुका कर्जत येथील भाळावस्तीवर हनुमंत गोरख घालमे, वय 35 यांचा त्यांच्याच घरात मृतदेह आढळून आला. डोक्यात टणक वस्तूने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. कर्जत पोलिसांनी या खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कामाला सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे आणि LCB निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास सुरू केला. आरोपीचा नेमका माग काढण्यासाठी पथकाने जवळपास 15 दिवस अथक परिश्रम घेतले. मयताचे आर्थिक व्यवहार आणि पूर्वीचे वाद तपासले जात असताना पोलिसांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत हनुमंत घालमे हे वारंवार त्यांच्या भाच्याकडे पैशांची मागणी करत होते. या माहितीच्या आधारावर LCB पथकाने तातडीने मयताचा भाचा तेजस रामदास अनबुले, वय 21, राहणार घोमरी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता आरोपी तेजसने मामाच्या खुनाची कबुली दिली. त्याने कबूल केले की मामा हनुमंत यांच्यावर कर्ज असल्याने ते सतत त्यांच्या कुटुंबाकडे पैशांसाठी दबाव आणत होते. कुटुंबाने यापूर्वीही पैसे पुरवले होते, पण नुकतीच मामांनी 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर मयताने तेजस आणि त्याच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याच भीतीतून आणि त्रासातून आरोपी तेजसने संधी साधून टणक वस्तूने हल्ला केला आणि आपल्याच मामाचा जीव घेतला. सध्या आरोपी तेजस अनबुले याला कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे यांच्या सूचनेनुसार LCB पथकाने केलेली ही उल्लेखनीय कामगिरी आहे. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना परिसरात मोठी खळबळ माजवणारी ठरली आहे. पैशांच्या हव्यासापोटी नात्यांमधील विश्वास पूर्णपणे संपत असल्याचे या घटनेतून दिसून येते. पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहे. लोकन्याय न्यूज चॅनलसाठी राजेंद्र सूर्यवंशी.